नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात ई व्हेकल टेक्नॉलॉजी या कोर्सला मान्यता मिळाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। नुकत्याच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीनं चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात ई व्हेकल टेक्नॉलॉजी या नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.के. सोनगे तसंच मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्राध्यापक एस. काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवनवीन बदल होत आहेत। स्थानिक वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी सध्या जे आयसी इंजिन बेस्ड जे व्हेकल्स आहेत, ऑटोमोबाईल्स आहेत, त्याची जागा सर्व सिटीमध्ये ई व्हेकल, इलेक्ट्रिक व्हेकल हे नवीन ऑटोमोबाईल्स हे जागा घेत आहेत। या नवीन ई व्हेकल च्या काही फायदे तोटे आहेत। तर आता ई व्हेकलचे प्रमाण भरपूर वाढत आहे, सर्व सिटीमध्ये वाढत आहे। जे ई व्हेकल टेक्नॉलॉजीचं जे क्षेत्र पूर्ण विस्फारत आहे, या क्षेत्राची गरज ओळखून आम्ही याचं करिक्युलम जे आहे, याचं जे सिलेबस आहे, स्ट्रक्चर आहे, ते आम्ही तयार करत आहोत। हे जे नवीन करिक्युलम म्हणजे सिलेबस जे आम्ही तयार करणार, त्या सिलेबस नुसार आमचं 24-25 पासून हा कोर्स सुरू होईल। आणि हा जो कोर्स आहे, हा कोर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या मान्यतेनं सुरू होणार आहे।